आपला 13वा अध्याय सुरू आहे. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग आणि त्यातला 7वा श्लोक चालू आहे. खूप मोठं त्याचं विवेचन दिलेलं आहे. ना तरी आकाश देई सर्व जगा सारखीच जागा स्वभावता तैसे ज्याचे मन सर्वांशी समान आणिक वर्तन तेही ऐसे जयाची जगाशी जुनी सोयरीक स्वभावे ओळख सर्वांशीच. आपण मागच्या वेळेला बघितलं की श्रीकृष्ण परमात्म्याला अपेक्षित असलेलं ज्याला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातला मुख्य म्हणजे पहिला म्हणजे फरक कळलेला आहे. क्षेत्रज्ञाचे लिमिटेशन्स आणि बेनिफिट्स क्षेत्राचे दोन्ही कळलेले आहेत. क्षेत्र म्हणजे शरीर, सर्व प्रकारची शरीर मिळून बनलेलं शरीर, आणि आत्मा, आत्म्याचं सामर्थ्य आणि शरीराचं कपॅसिटी, हे सगळं त्याला क्लिअर झालेलं आहे. कॉन्सेप्ट क्लिअर आहे पूर्ण क्षेत्र क्षेत्रज्ञाचा. आणि त्या पद्धतीनं जगताना ती व्यक्ती कशी जगते, काय त्याची विचार पद्धती आहे, काय त्याच्यातले सद्गुण आहेत, आणि कसं जगाकडे बघतो, हे सगळे गुण सांगितले जात आहेत या अध्यायात. आणि त्याच्यामध्ये हे वर्णन केलेलं आहे की त्याचं मन सर्वांना सामावून घेणारं असतं. तिथे माझं तुझं आपलेपणा परकेपणा हे काहीही नसतं. कारण का? त्याचं मेन कॉज आहे की आत्मभूमिकेत बघतोय सर्व जगाला आणि स्वतःला. जेव्हा आत्मभूमिकेत बघतो ना आपण, तेव्हा खूप स्टेजेस आहेत त्याच्यामध्ये, खूप ग्रॅज्युअल. म्हणजे जसं आपली ट्रेन मुंबईवरनं सुटते, मग हळू 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 24 तास लागणार असतील जर कुठे पोचायला आपल्याला स्थानावर, आपलं ठिकाण 24 तासांनी येणार असेल, तर कसं एक 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 स्टेशन करत 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 आपला जर्नी होत असतो आणि आपण एक एक एरिया मागे टाकत टाकत करत आपण आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचतो. अगदी तशीच ही स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट असते. एकदम काय म्हणतात ना, एका क्षणात बदल अपेक्षितही नाहीये आणि होणारही नाहीये. दोन्ही गुरूंकडनं हे अपेक्षित नाहीये की तुम्हाला एकदम सांगितलं म्हणजे तुम्हाला, म्हणजे माणसाला, जो साधक आहे, जो डिसिपल आहे, जो भक्त आहे, त्या त्या व्यक्तीला किंवा त्या आत्म्याला एका रात्रीत प्रकाश पडेल आणि एकदम वर्तन बदलेल असं अपेक्षितच नाहीये. कधी कधी काय होतं, गुरु आपल्याकडनं अपेक्षा नसतात करत, कारण त्यांना माहिती आहे, त्यांचा इथं जर्नी झालेला असतो या सगळ्या ह्याच्यातनं. गुरूंना, गुरुपदावर बसलेल्या शक्तीला माहिती असतं की ह्याच्यात 1 वर्ष 2 वर्ष तर नाही, मॅक्झिमम इन्कारनेशन्स लागतात, अनेक जन्म लागतात. 1 2 वर्षाची काय बात घेऊन बसले, अशी अवस्था आहे. तर त्यामुळे त्यांना आपल्याकडे, त्यांना घाई नसते. त्यांना अपेक्षा असते की आपण व्यवस्थित अटेंड करतोय, डेली अपडेट आपला चालू आहे, अपग्रेड अपग्रेड करणं चालू आहे स्वतःला, डेली आपण स्वतःला चेक करतोय, एवढंच त्यांना अपेक्षित आहे. गुरूंना कधीही अपेक्षित नसतं. व्हिजिबल और नॉन इनव्हिजिबल गुरु, दोन्ही, त्यांची अशी काही अपेक्षा नसते. चाहे कितीही उच्च स्थितीतले शिष्यत्व आपला आपण पोचलेलो असलो, तरी गुरूंना कधीही असं एक्सपेक्टेशन नसतं की यांनी या 1 वर्षात एवढं करावं, 2 महिन्यात इतका बदल झाला पाहिजे, असं काहीही ते टार्गेट ठेवत नाहीत आपल्याला. तर हा वेडेपणा ना आपण स्वतःकडनं आपण स्वतः करत असतो. 2 प्रकार होतात भक्ताकडनं. मी सगळं सांगत असते, म्हणजे काय म्हणतो आपण, विकनेसेस डिस्कस करते मी नेहमी, किंवा स्ट्रेंथ्स काय असतात त्या डिस्कस करते, किंवा चुका काय होतात, मिस्टेक्स, ब्लंडर्स काय होतात स्पिरिच्युअल पाथवर, त्याही मी सांगत असते आणि शेअर करत असते. 2 प्रकार होतात डिसिपल बरोबर, साधकाबरोबर. आयदर तो अंडर एस्टिमेट करतो स्वतःला कधी कधी, किंवा ओव्हर एस्टिमेट करतो. म्हणजे काय की अंडर एस्टिमेट करणं म्हणजे कधी कधी खरंच पात्रता खूप जास्त असते,
पण सामान्य लेवलवर येऊन जगण्याचा आणि स्वतःला सामान्य ठेवण्याचा डिसिपल कधी कधी प्रयत्न करतो. असं पण चॅलेंजेस येतात बरं. म्हणजे खरं तर मी दुसरी साईड आधी सांगितली पाहिजे. ओव्हर एस्टिमेट म्हणजे काय करतो आपण, खूप जरा साधना करायला लागलो किंवा जरा आपल्याला काही अर्थ कळायला लागले किंवा जरा स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट व्हायला लागली किंवा मेडिटेशन वगैरे प्रॉपर रुटीन फॉलो करायला लागलं की आपण ओव्हर एस्टिमेट करतो स्वतःला, म्हणजे खूप असं ग्रेट समजायला लागतो. मॅक्झिमम टाइम तर 90% हीच मिस्टेक होते साधकाकडनं, की अरे आपल्याला काहीतरी, आपण काहीतरी ग्रेट आहोत किंवा आपला हा इतका प्रोग्रेस झाला, तितका मेजर करतो. गुरु कधी नाही करत हे, मनुष्य करत असतो. कारण त्याला ना, कारण त्याचं कारण पण काय आहे, त्याच्या इनकार्नेटेड सोलला लोअर बॉडीज मुळे एक माइंडसेट तयार झालेला असतो की मोजायचं प्रोग्रेस किती झाला, कंपॅरिझन करायचं सोशल नेटवर्क मध्ये किंवा लोअर प्लेनवर. ही एक ह्युमन टेंडन्सी बनून जाते. अननोईंगली नोईंगली हे होतं. आणि त्यामुळे स्वतःकडनं एक्सपेक्टेशन वाढतात की अरे माझं एवढं, मला एवढं कळायला लागलं, मला ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं पाहिजे. मी सगळं डिस्कस करेन, सगळं सांगते की एका वेळेला आपल्याला वाटायला लागतं हे हे काय, मी ह्याच्या पुढे निघून गेलोय, हे मला खूप जास्त अंडर एस्टिमेट केलं जातं इथे, किंवा माझ्यात खूप पात्रता आहे, किंवा हे अगदी म्हणजे कोणाचा दोष म्हणून नाही सांगत आहे, हे ऍक्च्युली घडतं आपल्या बरोबर. आणि तिथे काय करायचं तेही सांगणार आहे. तर असं सगळं व्हायला लागतं की आपल्याला अनुभव येतात, कारण ध्यानाला बसलं किंवा तर त्याच्यात एक दृष्टांत आपल्याला दिसतात. ते एक होतं. अजून एक होतं की आपल्याला रोजच्या जीवनामध्ये अनुभूती यायला लागते, तर ती असते ऍक्च्युली गुरुप्रचिती. ती गुरुप्रचिती, गुरूंचं आपलं नात्याचा अनुभव आपल्याला येत राहतो. कधी ते आपल्याला देतात, कधी आपल्या श्रद्धेपोटी आपल्याला मिळतो. तर ते जस्ट गमती जमती आहेत, अनुभव घ्यायच्या मजा आहेत त्या सगळ्या. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन सांगितल्या, एक तर आपल्याला दृष्टांत दिसायला लागतात ध्यानामध्ये. दुसरं आपल्याला वेकिंग कॉन्शियसनेस मध्ये, म्हणजे रोजचं रुटीन जगताना आपल्याला गुरूंचे अनुभव यायला लागतात, गुरूंच्या प्रचिती यायला लागते. त्यांचं सतत आपल्याकडे लक्ष आहे किंवा आपण सांगितलेलं त्यांनी अटेंड केलेलं आहे, त्यांनी ऐकलेलं आहे, आपल्याला प्रतिसाद आलेला आहे आन्सर फॉर्म मध्ये. हे अगदी रेग्युलर बेसिसवर होतं. हे दोन प्रकार हं. तिसरा अनुभव असा येतो की आपण आयदर तुम्ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करा, नाहीतर तुम्ही ध्यान न करता आध्यात्मिक असा अभ्यास करून वाचनातनं पण ही प्रगती होते. आतल्या सिस्टम मध्ये, फिजिओलॉजिकल सिस्टम मध्ये किंवा तुमच्या लोअर व्हेइकल्स मध्ये एक प्रकारची हलचल व्हायला लागते, एनर्जी, एनर्जी मूव्ह करायला लागते. आणि तो एक एक्सपिरियन्स येतो थर्ड, आतला, आपला शरीराच्या आतला, तो फक्त त्या व्यक्तीलाच येतो, त्याला बाहेरच्या काही पत्ता नाही लागत. आतून इलेक्ट्रिक करंट पास होणं होणं स्पाईन मधनं, किंवा काही हेवीनेस जाणवणं, किंवा कुठल्या पार्ट मध्ये सेन्सेशन्स येणं, किंवा आवाज ऐकू येणं, किंवा आज्ञाचक्रामुळे किंवा इंट्युशन लेवलवर. तेही मी मागे सांगितलं होतं की लोअर इंट्युशन पण आहे आणि मॅक्झिमम टाइम तीच असते. 90% लोअर इंट्युशन सांगितलेली आहे आणि ती कन्सिडर केली जात नाही वरच्या लेवल्सवर, स्पिरिच्युअल स्टेजवर. तर त्यामुळे ते इंट्युशनला पण किती महत्व द्यायचं, म्हणजे आपण हिंट घ्यायची पण त्याचा हे नाही करायचा, बाहेर पसारा नाही करायचा, लोकांना सांगायचं नाही, कोणालाही सांगायचं नाही आपल्याला काय हिंट येतात, ते सांगते मी. तर ते आपण एन्जॉय करायचं, हे सगळं ह्या तिन्ही प्रकारे आपल्याला जे अनुभव येत असतात ते आपण एन्जॉय करायचे, अनुभव घ्यायचे, चाखायचे, खूप आनंद घ्यायचा त्याचा, मनाला तयार करायचं, आणि फक्त यातनं कन्क्लुजन एकच काढायचं, ओके, ही इज टेकिंग केअर ऑफ मी, किंवा मी दुर्लक्षित नाहीये, माझ्याकडे सतत लक्ष आहे. बस एवढी एकच बॉटम लाईन फिक्स करायची डोक्यामध्ये, आणि आपली साधना, आपलं रुटीन, आपलं जीवन
जे काही स्पिरिच्युअल प्रोग्रेस आहे त्याला कंटिन्यू करायचं. तर हे म्हणजे स्थितप्रज्ञासारखी अवस्था आहे, जी मी आता सांगते कंटिन्यू करण्याची. ती स्थितप्रज्ञाची आहे. आणि ओव्हर एस्टिमेट करणं म्हणजे त्याच्या अपोजिट. हा, आय एम दी ग्रेट. मी काहीतरी कुठेतरी पोहोचलोय, आता मला हा नको तो नको, मला असं पाहिजे, मला अमुका गुरु पाहिजे, मला हे शिकायचंय, मला अमुक स्किल्स डेव्हलप करायचे आहेत मला. म्हणजे खूप एक्सपेक्टेशन, आपण स्वतःला असं उंच नेऊन ठेवायचं, काहीतरी ग्रेटनेस काहीतरी होतोय असा. ते एक होतं. हे खूप जास्त होतं. म्हणजे हे आम्ही हिलिंग मध्ये पण बघतो, की खूप जास्त ग्रेट फील व्हायला लागतं. आणि त्या क्षणाला आपण विसरतो, अरे आपण तर जस्ट एक मीडियम आहे, आपल्या थ्रू काम होत आहे, करताय कोणीतरी वेगळं. आणि मागे मी अजून एक सांगितलं होतं की एक एक बिंग्स आहेत आपल्या पूर्ण अवतीभोवती, आपल्या काय म्हणतो आपण, प्लेनवर, फिजिकल प्लेनवर इनविजिबल बिंग्स पण आपल्याला मदत करत असतात. एंजल बिंग्स म्हणतो आपण त्यांना, देवदूत म्हणतात मराठीत. तेही लोक, त्यांचं मॅक्झिमम कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या सर्वाईव्ह असण्यामध्ये. ठीक आहे ना. तर त्यांना ते आपल्या डोळ्यांनी दिसत नाहीत, त्यामुळे आपण त्यांना क्रेडिट देत नाही. तर त्यामुळे आपल्याला वाटतं आपणच ग्रेट आहोत. तेही एक वाटत असतं. इवन स्पिरिच्युअल प्रोग्रेस मध्ये पण आपल्याला एंजल सपोर्ट करत असतात, आपलं ध्यान लागण्यामध्ये, आपला कॉन्शियसनेस स्टेबल होण्यासाठी, आपलं अटेंटिव्ह होण्यामध्ये. तर त्यामुळे कधीच 100% क्रेडिट आपल्याला नाही जात, आपल्या लोअर व्हेकल्सना आणि आत्म्याला नाही जात. कारण त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या मोठ्या एनर्जीज काम करत असतात तो सक्सेस पण मिळण्यासाठी. सो नो क्रेडिट, काही घ्यायचं नाही. दुसरं होतं, मी म्हटलं की ओव्हर एस्टिमेट करणं आणि अंडर एस्टिमेट करणं. तिसरा प्रकार, अंडर एस्टिमेट करणं म्हणजे काय होतं, कधी कधी खरंच खूप योग्यता असते, पण एक ना, मेनी इन्कारनेशन पासून ती टीचिंग्स आपण ऍब्सॉर्ब करत असतो. तर कुठेतरी सोल हे कन्सिडर करत असतो, जसं आता मी बोलतीये, हा अभ्यास आहे की नाही, स्वतःला ग्रेट करायचं नाही, वर ठेवायचं नाही, खाली राहायचं, झुकतं राहायचं, नम्र राहायचं, ओबिडियन्स पाहिजे, ऍटिट्यूड नाही पाहिजे, नम्रता पाहिजे आपल्यामध्ये, आपण रुटेड पाहिजे, डेडिकेटेड पाहिजे. हे जे सगळे आहेत ना, हे मेनी इन्कारनेशन पासून या जर गुड क्वालिटीज कंटिन्युअसली आपण जर फॉलो करत असतो, तर तो सोल त्या टेंडन्सीचा बनतो. सोल टेंडन्सी, मी वेगळा शब्द वापरते. सोलचा एक पॅटर्न बनतो जगण्याच्या स्टाईलचा इन्कारनेट झाल्यानंतर. तर तो तसंच पुन्हा, चाहे सोल कितीही अपग्रेड आणि हायएस्ट स्टेजवर गेला असला, तरी तो सामान्य माणसाच्या लेवलला येऊन जगण्याचा प्रयत्न करत असतो. ह्याच्यात वाईट काही नाही आहे, हे चांगलंच आहे. फक्त, पण कधी कधी त्याला मग त्याच्यामुळे हार्म व्हायला लागतो. कारण तो ज्या लोअर प्लेनवर येऊन काम करतो, मग तिथे त्याला सराउंडिंग एनर्जीज जशा असतात त्याच्यामुळे हार्म व्हायला लागतो एका ह्याच्यावर. तर तो स्ट्रगल आहे त्याचा. मग तिथे त्याला इनर अवेअरनेस पाहिजे की अरे नाही, मी इतकं पण खाली नाही उतरलं पाहिजे, थोडं मी स्वतःला प्रोटेक्ट केलं पाहिजे. उतरलं नाही पाहिजे म्हणजे काम तर करायचंय खाली उतरून लोकांमध्ये, कारण सर्व्हिस करायची, सेवा करायची, ह्युमॅनिटीची, मानवतेची. ती सर्व्हिस तर करायची, काम तर करायचं, पण त्याच्यातनं पुन्हा सेंटर अलाईन पाहिजे तो अवेअरनेसनी, की नाही, मी ह्यांच्यातला बनून दाखवत जरी असलो तरी मी आतून सेपरेट पाहिजे. तिथे कधी कधी अंडर एस्टिमेट करतो सोल स्वतःला, की अरे नाही, मी लोकांमध्येच आहे, मग त्यांच्यातलाच. कधी कधी खूप नुकसान होतं, म्हणजे पेनफुल जर्नी होतो. तर तिथे थोडी प्रिकॉशन त्या डिसिपलला घ्यावी लागते. पण आपला आता खेर तो काही संबंध नाही, मी जस्ट नॉलेज म्हणून शेअर करते की अशा स्टेजेस येतात. पण आपली स्टेज आहे ओव्हर एस्टिमेटल्या कॅटेगरीमध्ये आपण सगळेच येतो. तर त्यामुळे आपण नम्र राहायचं, ऑब्झर्व करायचं. यू आर ऑब्झर्वर, हे विसरायचं नाही. तुम्ही ऑब्झर्वर आहात, द्रष्टा आहात. आत्मा ऑब्झर्वर आहे, तो फक्त बघतो, साक्षी आहे, तो साक्षीभूत आहे. तर तो साक्षी भावनेमध्ये जगणं विसरायचं नाही काही झालं तरी.
सगळ्याचे अनुभव साक्षी रूपामध्ये घ्यायचे, ऑब्झर्व करायचे आणि रजिस्टर करायचे आणि सोडून द्यायचे. अचिव्हमेंट असू दे, नाही तर आपलं काय म्हणतो आपण, फेल्युअर असू दे. फेल्युअर सुद्धा कुठल्याही प्रकारचं सांगून ठेवते तुम्हाला, फिजिकल प्लेनवरचं, मेंटल, इमोशनल, करिअर मधलं, सगळ्या लेवलवरचं, सोशल लाईफ मधलं फेल्युअर जे असतं त्याला ऑब्झर्व करायचं, त्याच्यातनं टीचिंग्स लर्निंग्स घ्यायचे आणि सेपरेट करायचं आपल्याला. हे खूप आवश्यक आहे. हे जगताना ही स्किल डेव्हलप करणं खूप आवश्यक आहे. आणि ती स्किल डेव्हलप करायची, कसं सेपरेट व्हायचं, कसं ऑब्झर्व करायचं, हे कळलं पाहिजे. कारण जेव्हा आपण आत्म्याच्या भूमिकेत जगायला लागतो तेव्हा नुकसान झालंय ते लीनाचं झालेलं आहे. मी आत्मा आहे, मी लीना नाही, हे स्वतःला मला सांगावं लागतं. की तू स्वतःला रिलेट करू नकोस या झालेल्या घटनेशी. ह्याच्यातनं घ्यायचं काय आहे ते घे आणि बाहेर हो. कारण हे चाललंय ते लोअर व्हेइकल्स बरोबर चाललंय, पर्सनॅलिटी बरोबर चाललंय, लोअर बॉडीज बरोबर. हे तुझ्या बरोबर नाही चाललंय. आत्म्याला काहीच लागत नाही. कोणी चार नावं ठेवली, अगदी हे दिल्या, तरी त्या आत्म्याला नाही लागणार आहेत, लोअर बॉडीला लागणार आहेत. आणि म्हणूनच तो जो मी मागे सफरिंग सांगितलं, ते सफरिंग पण लोअर व्हेइकल्स न होतं, हार्म पोचतो. आणि मग तिथे कुठेतरी आत्मा सफर करतो. तो हा जर्नीचा पार्ट आहे, पण त्यामुळे त्यातनं जावंच लागतं. हा एक गंमत आहे. सगळं अनअवॉइडेबल आहे. शिकायचं आणि पुढे जायचं, शिकायचं आणि पुढे जायचं, इलाज करायचा पुढे जायचं, इलाज करायचा पुढे जायचं. हेच करू शकतो, थांबायचं नाही, काय वाटेल ते चालतं. आणि म्हणून इथे त्या व्यक्तिमत्वाचं पूर्ण अंतर्बाह्य स्वरूप प्रकट केलेलं आहे परमात्मा श्रीकृष्णाने. की त्याचं मन आहे ते आकाशासारखं आहे, अनएंडिंग, सगळे जण सामावतात त्याच्यात. जयाची जगाशी जुनी सोयरीक, स्वभावे ओळख सर्वांशीच, आपपर भाव नेण्याची जो काही, स्वभावे जो स्नेही सर्वांचा ज, उदका सारिखे जयाचे वर्तन, राहे मिसळून सर्वांशी जो, धावे वारा तैसा सरळ स्वभाव, शंका आणि हाव नाही जया. सरळ स्वभाव, ना डाऊट घेतोय ना हवेपणा वाढलाय, की म्हणजे सक्सेस मिळालं तर तेही हवं 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 वाटत, आणि नाही मिळालं तर आपण शंका घेतो, असं तर नाही, तसं तर नाही, हे तर नाही, ते तर नाही. तर तिथे स्टॅबिलिटी, मध्य म, म, मधला रोल घ्यायचा काय, बॅलन्स, बॅलन्स खूप आवश्यक आहे. नातरी बाळक निशंकत जैसे, मांडीवरी बैसे मातेची या, तैसे निजांतर कराया उघडे, लोकी मागे पुढे पाहे नाजो, फुलता कमळ फाके परिमळ, सर्वत्र सरळ तैसा जोका, पुढे सुनिर्मळ फाकती किरण, मागे दिसे रत्न जैसे चोख, तैसेची सरळ पुढे धावे मन, शुद्ध आचरण दिसे पाठी. आत आत बाहेर वेगळा वेगळा नसतो. आत बाहेर त्याचे इंटेन्शन्स वेगळे वेगळे नसतात. जसा आत असेल तसंच तोंडाने बोलेल, अशी लोक खूप रेअर मिळतात आपल्याला. आणि ती खूप अशी लोक खूप हे पण होतात, काय म्हणतात आपण, दिसतात, उठून दिसतात पटकन, कारण स्पष्ट बोलतात. पण ते बोलल्यानंतर त्यांच्या आतमध्ये काही नसतं. ते फार चांगलं व्यक्तिमत्व खरं बघायला गेलं तर. पण तिथे त्यांनी अभ्यास करून विवेक वाढवला तर मग मस्तच, म्हणजे ते व्यक्तिमत्व चांगलं होऊन जाईल. कारण दरवेळेस व्यक्त होणं पण बरोबर नाही होत पुढे अभ्यास करताना. काही वेळेला बोलणं पण चुकीचं ठरतं. त्यामुळे विचार करून बोलावं लागतं, वेट करावा लागतो, पेशन्स ठेवावा लागतो, योग्य वेळ येण्याची वाट बघावी लागते. त्यामुळे एक आपल्या कॅरेक्टरमध्ये या सगळ्या गोष्टी आणणं खूप जरुरीचं आहे. आतमध्ये हृदय गंगासारखं पाहिजे, वाहतं, जरा पण साचलं नाही पाहिजे काही, खूप स्वच्छ, निर्मळ, सुंदर, वाहतं. उदका सारिखे जयाचे वर्तन, राहे मिसळून सर्वांशी जो,
धावे वारा तैसा सरळ स्वभाव शंका आणि हाव नाही तया. ना तरी बाळक निशंक ते जैसे मांडीवरी बैसे मातेची या तैसे निजांतर कराया उघडे लोकी मागे पुढे पाहे ना जो. फुलता कमळ फाके परिमळ सर्वत्र सरळ तैसा जोका. पुढे सुनिर्मळ फाकती किरण मागे दिसे रत्न जैसे चोख. तैसेची सरळ पुढे धावे मन शुद्ध आचरण दिसे पाठी. बैसे न रचित नाना मनोरथ अखंड जो तृप्त स्वानुभवे. कर्म हे करीन किंवा हे सोडीन नाही अभिमान मनी जैसा मनी ऐसा. बोलणे जयाचे नाही संशयित नाहीच कपट दृष्टीतही. कळतंय कसं व्यक्तिमत्व आहे की बोलणं मन अत्यंत शुद्ध, सरळ, स्वच्छ आणि निर्मळ. मनामध्ये प्लॅनिंग नाही चालू की मी आता पुढच्या महिन्यात हे करीन, मी अमक्याचं लग्न असेल तर ते करीन, मी 8 दिवसांनी अमुक करीन. अगदी म्हणजे काय म्हणतो आपण फ्लो मध्ये राहणं, नदीच्या पात्रात राहिल्यासारखं. जसं पाणी येईल तसं, जास्त आलं तर प्रिकॉशन घ्यायची, कमी झालं तर काय करू, म्हणजे असं एकदम सेंटर अलाईन आणि एकदम काय म्हणतो आपण फ्लो मध्ये जगणं. कशाचं काही प्लॅनिंग नाही करायचं, जशी सिच्युएशन येईल त्याला त्या वेळच्या विवेकाच्या सहाय्यानं हँडल करणं ऑन द स्पॉट. त्याच्याने अलर्टनेस पण खूप राहतो बरं. म्हणजे हं, जेव्हा आता खूप कमी लोकांना असं जगायची सवय असते, म्हणजे मी मी बघितलंय की ऑब्झर्वेशन म्हणजे की एकाच ठिकाणी एकाच गावात अनेक वर्ष अनंत काळ स्थिर असतात ते एकाच घरात. मग अशा लोकांना जेव्हा अचानक सिच्युएशन येते ना, ते पूर्ण आतून बाहेरून हादरून जातात. कारण त्यांना अगदी एका ठिकाणी फिक्स जगायची सवय असते. त्यांना तो कॉन्फिडन्स त्यामुळे आतमध्ये राहत नाही. त्यांच्यामध्ये तेवढं सामर्थ्य, धैर्य आणि चॅलेंज घेण्याचं सामर्थ्य ते खूप कमी बघायला मिळतं. कारण जन्मताच तसं जीवन असतं, डिझाईनच तसं घेऊन आलेले असतात की त्यांना फ्रिक्वेंटली चेंजेस अँड अनसर्टनिटी त्यांच्या लाईफमध्ये नसते. फिक्स असतं सगळं. इथे नोकरी, इथे घर, हे नातेवाईक, हे प्रोग्राम, एवढं जगायचं. इतकं फिक्स डिझाईन बनवल्यासारखं. पण त्याच्या उलट काही लोकांचं जीवन अत्यंत अनसर्टन असतं. म्हणजे उद्या काय घडेल काही सांगू नाही शकत. कधी कुठे घर सोडून पटकन निघावं लागेल सांगू नाही शकत. काय संकट येईल सांगू नाही शकत. काय लॉटरी ओपन होईल आपली काय म्हणतात गुडनेसची, ती पण सांगू नाही शकत. सगळं अचानक, सगळं अचानक फटकन समोर येतं. त्याच्यानी अलर्ट राहण्याची सवय लागते माणसाला आणि आलेल्या चेंजेसना फेस करण्याची ताकद खूप वाढते, ॲबिलिटी खूप वाढते. कारण प्रचंड अलर्ट म्हणजे मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी, फिजिकल बॉडी एकदम आलेल्या चेंजला अडॅप्ट करायला सहज तयार होते. फ्लेक्झिबिलिटी खूप असते. असे लोक खूप रेअर मिळते. जे असे ट्रान्सफर होणारे लोक असतात त्यांच्यामध्ये ते पोटेन्शियल आपल्याला दिसतं की ते पटकन सेट होतात नवीन जागेवर. घर खूप बदलणारे त्यांना पण सवय असते की अच्छा हा आज इकडे उद्या तिकडे मग तिकडे, अशा टाईपमध्ये. तर त्यांना ते एक मेकॅनिझम माहिती असतं की कसं हँडल करायचं सगळ्या सिच्युएशनला. पण तेच फिक्स जीवन जगणारे लोकांना एकदम धडधडायला होतं. बापरे, आता आजारपण आलं, बापरे आता हे संकट आलं, बापरे आता अमुक आलं, आता मुलगा अमुक ठिकाणी जाणार म्हणजे बापरे आता कसं होणार. असे खूप छोटे छोटे प्रॉब्लेमचं म्हणून डोंगर वाटतो. पण तेच आपण बघितलं ज्यांचं लाईफ फिक्स नाहीये काही, त्या लोकांना काही फरक नाही पडत. ओके इथे जायचं का, ठीक आहे तिकडे जाऊ, तिकडे करायचं का, ठीक आहे तिकडे जाऊन करू. हे हे आहे एक जीवनातली शाळा. म्हणतात ना जीवन ही शाळा आहे. ते ही शाळा आपल्याला शिकवते जगायचं कसं. जेणे मग ह्या अशा जीवनामध्ये ना प्लॅनिंगची सवय राहत नाही.
म्हणजे हे मी मटेरियल लाईफ मधल्या लोकांचं बोलतेय. पण आणखीन त्याच्यात जर प्लस स्पिरिच्युअलिटी असेल ह्या अशा जीवनाबरोबर, अनसर्टन लाईफ स्टाईल बरोबर प्लस स्पिरिच्युअलिटीचा अभ्यास असेल, मग तर त्या माणसामध्ये एकदम वेगळंच व्यक्तिमत्व बघायला मिळतं. की खूप खूप अडॅप्टिंग कपॅसिटी खूप जास्त असते आणि प्लॅनिंग नाही करत. कारण त्यांना माहितीये काही सडन चेंजेस येतात. आता जे योगी असतात, साधू असतात, जे यात्रा करत फिरत असतात, ते असे प्लॅनिंग करताना दिसत नाहीत. उगीच आपलं मी इकडे जाईन, मी तिकडे जाईन, हा महोत्सव जॉईन करेन, मी कुंभमेळा करेन, असं काही ते आधीपासून प्लॅनिंग नाही करत. कारण त्यांना माहिती आहे की आपण त्या परमात्म्याच्या डिरेक्शन प्रमाणे आपलं लाईफ चाललेलं आहे आणि त्याच्या अंडर गायडन्स चाललाय. ते जिथे आज्ञा करतील तिकडे जायचंय. जिथे जेवण आता साधं जाऊ दे, त्या नर्मदा परिक्रमेचं जे आपण प्रवचन ऐकायला सजेशन मी दिलं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा अगदी तेच आहे. ते तर रोजचं आहे. आज भाकरी मिळेल, आता आज सकाळचं जेवण मिळेल का नर्मदा मैयेच्या कृपेने, तर मिळालं तर तिला नमस्कार करायचा. म्हणजे धन्यवाद की तू ध्यान ठेवतेस आमचं. जर तिने नाही दिलं जेवायला, भाकरी भाजी नाही मिळाली, तर म्हणायचं ठीक आहे मैया, तुझं पाणी पिऊनच माझं पोट भरलं, मला शिकायला मिळतंय. पॅनिक नाही व्हायचंय. हे आहे मला जेवायला नाही मिळालं, असं झालं तसं झालं, मग याला काही अर्थ नाही, त्याला काही अर्थ नाही, हे लोक खराब, ते लोक खराब, ते नाहीये तिथे. तिथे ग्रॅटिट्यूड आहे पुन्हा, की थँक्यू मला शिकवल्याबद्दल. की कधी कधी अशी पण वेळ येते बरं, की एखादा घास नाही मिळणार एखाद्या वेळेला. तर ही सगळी शाळा आहे, हे जीवन ही शाळा आहे. आणि या शाळेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर जीवनाकडे आणि रोजच्या जीवनाकडे, रोजच्या दिवसाकडे जर बघितलं, आणि शाळेत जसे मित्र भेटतात तसे जीवनातल्या लोकांकडे बघितलं, तर आपल्याला खूप शिकायला मिळतं. आपला ऍटिट्यूड पहिला तर बदलतो. फिक्स करतो ना आपण प्रत्येकाला, ह्यानी हे केलं पाहिजे, त्यांनी ते केलं पाहिजे, माझ्याबरोबर हेच झालं पाहिजे, मला असाच रिस्पॉन्स आला पाहिजे, ह्याची ही जबाबदारी आहे, या नात्यात मी आहे, त्या नात्यात तो आहे. हे सगळं आपण खूप असं रिजिड बनून राहतो ना, ते नाही राहणार. जीवन ही शाळा आहे म्हटलं तर योग्यासारखं जगायचं. संसार सोडून मी जाईन, मी संन्यास घेईन, असं म्हणण्याला काही अर्थ नाही. संन्यास घेऊन घरात जगू शकतो की आपण. संन्यास भावनेनी आपण घरात जगू शकतो. झोळी घेऊन जंगलात जायची काही गरज नाही आपल्याला. आपण म्हणतो रागारागाने की मी सगळं सोडून गेले की कळेल काय होईल. असं संवाद होतच असतील घरांमधनं. कारण पीडा खूप जास्त असते ना जीवनातल्या, त्या नकोशा होतात कधी कधी. पेशन्स संपतो माणसाचा फेस करताना. तर असं वाटायला लागतं, मग बोल पण असे निघतात की मी नसले तर कळेल. पण आपण ते घरात राहून करू शकतो. गुहेत जाऊन जगावं वाटतंय, एकटं जगावं वाटतं, घरात गुहा करू शकतो आपण. मी मागे सांगितलं तो गुफा आपल्या भोवती सगळी कामं आटोपली आणि सगळे सगळे आपापल्या मार्गाला निघून गेले घरातले, की आपण आपलं घर म्हणजे आपली गुफाच आहे. मग आपण त्याच्यात बसू शकतो. मग इमॅजिन करायचं चिवचिवाट चालू आहे, बाहेर येतोच आवाज पक्ष्याचा, ह्याचा, प्राण्यांचा आवाज येतच असतो, पशु पक्ष्यांचा. तो आवाज आपण गुफेत बसून ऐकायचं. सगळं अंडरस्टँडिंग वर आहे, सगळं इमॅजिनेशन वर आहे आणि सगळं इंटेन्शन वर आहे. इंटेन्शन ऑलवेज वर्क. थॉट फॉलो करतो प्रत्येक गोष्टीला. तर त्यामुळे सगळं शक्य आहे, आपल्यावर आहे. आपण किती रिजिड आणि टाईट आणि असं घट्ट बनून बसायचंय धरून सगळं, का आपण हलकं हलकं सगळं हँडल करायचंय. लूज लूज करून स्वतःला आणि सेंटर अलाईन, आत्म्याला सेंटर अलाईन ठेवून अगदी सेंटर मध्ये कुठेही अनटच्ड, म्हणजे तो लिप्त नाही झाला पाहिजे, अटॅचमेंट नाही, डिटॅच. हे सगळं पॉसिबल आहे, पण अंडरस्टँडिंग त्याच्याशिवाय नाही. मग हे जर अंडरस्टँडिंग आपोआप डेव्हलप करत गेलं ना, अशा पद्धतीच्या साधनेनी, अभ्यासानीच, नुसत्या शास्त्राच्या अभ्यासानी, तरी पण फार उच्च प्रगती होऊ शकते बरं. अगदी खात्रीनं सांगते मी, अधिकारानं, की अत्यंत उच्च स्टेज पर्यंत प्रगती होऊ शकते. कारण स्पिरिच्युअल प्रॅक्टिस, जी मेडिटेशन मी म्हणते, ती फक्त नंतर येतात. जोपर्यंत आपलं मन शांत नाही होत, जोपर्यंत आपण लोअर बॉडीजला हँडल नाही करत, तोपर्यंत काही ते ध्यान ध्यान लावण्याचा काही मतलब नाही. तोपर्यंत ते युजलेस आहे.
जोपर्यंत आपण विचारांना कंट्रोल नाही करत, प्राणावर नियंत्रण नाही आहेत, इंद्रिय संयमित नाही होत आणि आपली थ्री लोअर व्हेइकल्स आपल्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे चालत नाहीत, तोपर्यंत ध्यान काहीच करू नाही शकत. कितीही मेडिटेशन करा, काही उपयोग नाही. पहिले याच्यावर काम करायचं. आणि हे काम कसं करायचं? कोण शिकवतं? शास्त्र शिकवतं आपल्याला आणि गुरु शिकवतात. त्यांच्या प्रवचनांमधनं, त्यांच्या बोलीतनं ते दुसऱ्याला सांगत असतात, तेव्हा ते ऐकायचं. कर्म हे करीन किंवा हे सोडीन, नाही अभिमान मनी ऐसा. बोलणे जयाचे नाही संशयित, नाहीच कपट दृष्टीतही. कधी कोणाशी जो करीना आवर्तन, अंतरी धरोन हीन बुद्धी. ह्याच्याबरोबर मी हे करीन, त्याच्याबरोबर मी ते करीन, यांनी मला असं केलं, त्यांनी मला असं केलं, सोडून द्यायचं. फॉरगिव्हनेस, आणि ती सुद्धा कुठल्या स्टेज पर्यंतची सिरीज. सिन्सिअर फॉरगिव्हनेस ही मागच्या वेळेला मी सांगितली होती. आम्ही दिलंय सोडून असं म्हणण्याला काही अर्थ नाही, ते ऍब्सॉर्ब झालेलं असतं सगळं. सर्वदा जयाची इंद्रिये सकळ, प्रांजळ निर्मळ निष्प्रपंच. निष्प्रपंच म्हणजे काय? प्रपंच करणं म्हणजे कट कारस्थान प्लॅनिंग सगळं करणं म्हणजे हे निष्प्रपंच. नाही, प्रपंच. सॉरी, प्रपंच करणं म्हणजे काय? प्रपंच म्हणजे संसार करणं नाही. त्याचे संसार करताना आपण काय उद्योग करत असतो ना, मेंटली, इमोशनली, नोईंगली अननोईंगली, डोक्यामध्ये, मनामध्ये, विचारांमध्ये, हृदयामध्ये, ते प्रपंच झाला. आणि निष्प्रपंच म्हणजे त्याच्या बिना शांत जीवन, आनंदी जीवन, शुद्ध जीवन, निर्मळ, अमृताची धार तैसे उजुमन, आणि पंचप्राण बंधहीन. ऐशा लक्षणांचे असे जो माहेर, काय सांगू फार धनंजया. पुरुष तो जाण आर्जवाची मूर्ती, ज्ञाने केली वस्ती ठाईच त्या. ज्ञान, ज्ञान जेव्हा होतं तेव्हाच असं लक्षण येतात आणि असं व्यक्तिमत्व, अशी मूर्ती साकारते. ज्ञानाशिवाय होऊ शकत नाही. चतुरांच्या राजा ऐक बंडूसुता, तुझं सांगू आता गुरुभक्ती. आता गुरुभक्तीचं स्वरूप सांगतात. पार्थ सर्व भाग्ये जेथे घेती जन्म, पाववी जी ब्रह्म दुःखी जीवा. गुरुभक्तीचे त्या करीन वर्णन, देई अवधान परिपूर्ण. घेऊनी सकळ सवे जळराशी, मिळे गंगा जैसी सागराते. ना तरी घेऊनी सर्व अभिप्राय, श्रुती स्थिर होय ब्रह्मपदी. किंवा सकळ ही गुण अवगुण, सांगाती घेऊन आपुलिया. पतिव्रता जैसी आपुले जीवन, करी समर्पण प्राणनाथा. तैसे अंतर्बाह्य सर्व समर्पण, जय केले जाण गुरुकुळी. गुरुभक्तीबद्दल बोलतात ते. गुरुभक्ती खूप खूप मोठा, खूप रिच कॉन्सेप्ट आहे हा. आणि त्याच्या खूप स्टेजेस आहेत. पहिली, आणि या सगळ्याला ना प्रचिती जोपर्यंत येत नाही, माणसं विश्वास नाही ठेवत. म्हणजे पहिले मुर्गी की पहिले अंडा. म्हणजे माणसं म्हणतात, अरे आम्हाला अनुभव येईल तेव्हा आम्ही मग म्हणू की हा ही शक्ती आहे. मग पहिले अनुभव यायला पहिले विश्वास ठेवायला पाहिजे. ट्रस्ट, फेथ, तो पहिले ठेवा. ते नाही जमत. पहिले तर फेथ, ट्रस्ट स्ट्रॉंग पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची कायम, गुरु हा मार्ग दाखवायला आहे. गुरु आपल्याला काही देत नाही आणि गुरु आपल्याकडनं काही घेत नाही. नीट समजून घ्या माझं वाक्य. गुरु आपल्याला देत नाहीत आणि गुरु आपल्याकडनं काढून घेत नाहीत. गुरु फक्त पथ प्रदर्शन करतात. तो त्यांचा मेजर रोल आहे. पथ प्रदर्शनचा अर्थ खूप डीपर लेवलवर आहे. त्यांनी तो मार्ग अनंत जन्म चाललेला आहे. त्यातल्या खाचा खळगा त्यांना माहिती आहे. कोणी काय केलं पाहिजे हा अनंत जन्मांचा अभ्यास आहे. त्या अभ्यासामुळे, आत्मउन्नतीमुळे त्यांना समोरच्या व्यक्तीचं मागचं पुढचं सगळं दिसायला लागतं, कारण ज्ञान झालेलं असतं. आणि आत्मस्थितीत, परमात्म स्थितीत ते स्थिर असतात आणि म्हणून ते परिपूर्ण असतात.
आता ते काय करतात? गुरु आपल्या जीवनात काय करत असतात? तर गुरु आपल्या जीवनात मार्गदर्शन करत असतात. ते करण्याची त्यांची पद्धत वेगळ्या वेगळ्या प्रकारे करत असतात. कधी नुसत्या प्रेझेन्सनी, म्हणजे त्यांच्या ऑरामध्ये राहण्यानी पण आपण नर्चर होत असतो. आपलं नर्चरिंग होत असतं नुसत्या ऑरामध्ये राहण्यानी. ऑरा म्हणजे त्यांच्या प्रेझेन्स मध्ये जवळपास ऑरा कळतो ना. गुरुचा आपला ऑरा आपल्या शरीराच्या 8-10 इंच बाहेर असतो फक्त. गुरुचा ऑरा, गुरु ज्या स्थितीत म्हणजे ज्या हायेस्ट पोझिशनवर आहेत आत्मउन्नतीच्या, त्याप्रमाणे त्यांचा ऑराचा साईज ठरतो. गुरुचा ऑरा अख्ख्या घरात असतो. कधी कधी अख्ख्या अख्ख्या शहरामध्ये गुरुचा ऑरा पसरतो. आणखीन वरच्या गुरुचा ऑरा अख्ख्या स्टेट मध्ये काम करत असतो. शक्ती ती गुरुची. तर त्यामुळे नुसतं गुरुच्या ऑरामध्ये राहून सुद्धा माणूस, भक्त, डिसिपल, त्याचं नर्चरिंग होत असतं. दुसरं आहे गुरुची दृष्टी. गुरुची नजर टाकतो गुरु. त्यांच्या डोळ्यासमोर आपण वावरत असतो तेव्हा जेव्हा ते आपल्याकडे बघत असतात, त्या दृष्टीतनं सुद्धा दिव्य शक्ती पाझरत असतात आणि ते आपल्याला नर्चरिंग करत असतात. आपलं पूर्ण आपल्या प्लांटला कसं आपण सगळं पाहतो, रोज पाणी घालणं, त्याला काय पोटॅशियम पाहिजे, आमकं पाहिजे, तमकं पाहिजे, ते सगळं नर्चरिंग आपण प्लांटचं करतो. मग त्याचं कधी कधी हवा लागण्यासाठी त्याला थोडस मोकळी करतो माती. ही सगळी कशी आपण काळजी घेत असतो, जेणेकरून त्याची मुळं घट्ट व्हावीत आणि प्लांटची चांगली ग्रोथ व्हावी. म्हणजे काय की जमिनीच्या आतली ग्रोथ आणि जमिनीच्या बाहेरची ग्रोथ ही प्लांटची होत असते. प्लांट मोठं होतं म्हणजे काय फक्त वरच नाही वाढत ना. छोट्या प्लांटचं झाड बनतं ते काही फक्त वर साईजनी नाही वाढत, खाली मुळंही तेवढी घट्ट आणि सामर्थ्यवान होत जातात. म्हणजे अर्थ कळतोय? आपण बाहेर आहोत म्हणजे आपलं शरीर, आणि आत आहोत तो आपला आत्मा. तो आत्मा घट्ट आणि ताकदवान करायचं काम नजरेतनं त्यांच्या होत असतं. तिथे ते काही हे ते करत नाहीत, तू हे कर, तू अमुक वाच, तमुक वाच, काही नाही त्यांच्या समोर. म्हणजे जी छोटी बाळं असतात, लहान मुलं असतात घरातली, ती गुरूंच्या नजरेवर पालन पोषण होत असतं. तिसरं आहे की ते शब्दांमधनं सांगतात, बोलतात आपल्याशी. ते बोलणं सुद्धा साधं बोलणं, हा पहिले मी अटेंड करते, घेतेय साधा संवाद घरात. आता आमच्या घरात जनार्दन स्वामी खेर यायचे. या तिन्ही प्रकारचं नर्चरिंग आमचं झालं. ऑराव मध्ये होतो, त्यांच्या समोर बागडलो, लहानाचे मोठे झालो. काही नाही, नुसतं त्या बघायचे आमच्याकडे. तिसरं, नुसतं बघायचे, काहीच नाही. आला का, गेला का, जेवला का, ये बस, बसला समोर, नुसती दृष्टी टाकणार. त्याच्यानंतर भाषा करतात ते आपल्याशी, बोलतात, कॉन्व्हर्सेशन. त्यातनं ते आपल्याला रीड करत असतात, आपल्याला बघत असतात, आपलं मागचं पुढचं सगळं त्यांना दिसत असतं. त्यातनं आपल्याला ते पथप्रदर्शन करत असतात, आपल्या बुद्धीत टाकतात ते. समोरच्याला कोणाला तरी बोलत असतात, आपल्या डोक्यात एक थॉट सीड टाकतात ते शब्दांमधनं. ते आपोआप सीड काम करायला लागतं, बीज, शब्द बीज काम करायला लागतं. बोलतात तिसऱ्या कोणाला तरी आणि काम चौथ्यावर करतं ते. ही एक जादू आहे, ही एक गुरु करत असतात. आणि त्याच्या पुढे पाचवं म्हणजे डायरेक्ट गायडन्स, की तू हे असं कर, तू हे वाच, अमक्याचा जप इतका कर, किंवा मंत्र दीक्षा देणं, किंवा शक्तिपात दीक्षा देणं, किंवा पूर्ण गाईड करणं. आता हे वाच, आता याचा अभ्यास कर, आता ते कर, आता ते कर, हे. आणि त्याच्या पुढे जाऊन हायेस्ट लेवल, की ते भेटत नाहीत. ते
ध्यानामधनं तुम्हाला कनेक्ट करून डायरेक्ट तुम्हाला मेन पाईपलाईन मधनं नर्चरिंग स्टार्ट होतं. खूप वरची स्टेज ती, जिथे आपल्याला फिजिकली जरूरत नाही उरत, ना त्यांना ना आपल्याला. तिथे गुरु त्या पद्धतीनं. मग आता सांगा मला, गुरु भक्ती हे एवढं सगळं पद्धतीनं, एवढ्या लेवल्सवर, एवढ्या पद्धतीनं ते आपल्याला नर्चरिंग आणि आपल्याला सांभाळ करत असतात. मग गुरु भक्ती ही कशी हवी, या प्रत्येक पायरीवर वेगळी वेगळी आहे. गुरुभक्ती म्हणजे लहान मुलाला काय गुरुभक्ती कळते? घरात जे लहान मुलं असतं, ग्रॅज्युएशन पर्यंत म्हणजे शाळेमध्ये असतं ते मुलंच असतं. ते काही खूप शहाणं आणि खूप मोठं नसतं. 10वी 12वी पर्यंत मुलंच असतं, ते चाइल्ड आहे. टीनेजर म्हणू आपण त्याला. त्याला काय काय तो संवाद करणार आहे, काय भक्ती प्रदर्शन करणार आहे, की हा मी तुमचा भक्त आहे, काही नाही करू शकत. पण गुरुभक्ती म्हणजे ते त्या मुलाची गुरुभक्ती हेच की घरामध्ये गुरु येत आहेत, तर तो अदबीनं बिहेव करतोय, रिस्पेक्टफुल आहे. नजरेमध्ये ॲरोगन्स आणि नजरेमध्ये भक्ती आणि नजरेमध्ये सरेंडर हे डोळ्यांमध्ये दिसतं. ॲरोगन्स डोळ्यामध्ये असतो, तिथे एक गुरुभक्ती व्यक्त होते. दुसरी गुरुभक्ती व्यक्त होते बिहेवियर मध्ये, बॉडी लँग्वेज, कशा पद्धतीचे हातवारे करताय माणूस, भाषा काय वापरतोय, काय पद्धतीची बॉडी लँग्वेज आहे, दुसऱ्यांशी कसा वागतोय, ज्याचे गुरु आलेले आहेत. डायरेक्ट गुरुशी नाही लोक पंगे घेत, पण दुसऱ्या डिसिपलना हाडहूड करतात, वाटेल तसा अपमान करतात, वाटेल तसे ताणे मारतात, बोलतात, इन्सल्ट करतात. म्हणजे गुरुभक्ती नाही आहे. तिसरी गुरुभक्ती शो करतो आपण, ऍक्च्युली आपण डिसिपल बनतो तेव्हा त्यांच्यावर आंधळा, आंधळाच म्हणते मी, आंधळी भक्ती, आंधळी श्रद्धा ठेवावी लागते. आंधळी याच्यासाठी, कारण आपल्याला माहिती नाहीये की ते ठेवून मग नंतर काय मिळणार आहे. पूर्ण मुकी श्रद्धा, मुकी आंधळी, ज्याच्यामध्ये काही एक्सपेक्टेशन नाहीये की ते काहीतरी देणार आहेत मला, मग मी त्यांना त्यांच्या पुढे झुकलो तर मला काहीतरी मोठं गिफ्ट मिळणार आहे, काहीतरी बेनिफिट होणार आहे. नाही, आंधळी श्रद्धा म्हणतात, मुकी श्रद्धा, तशी ठेवणं, की बस प्रेम करावं वाटतंय म्हणून, माझं चांगलं होऊ द्या, माझ्या घरचं ठीक राहू द्या, अमक्याला नोकरी मिळू द्या, माझं सगळे संकट टळू द्या, हे काही मागायचं नसतं त्यांच्याकडे. मग आपण जगाला आलोच कशाला खाली, आता पार्ट आहे आपल्या लाईफचा. फक्त प्रेम, गुरुभक्ती म्हणजे प्रेम, प्रचंड प्रेम, प्रेमाने वागणं. तिथे त्यांना आत्मा कळतो तुमचा, समोरच्या व्यक्तीचा, की याचा आत्मा दुष्ट आहे की याचा आत्मा प्रेमळ आहे, लव्हिंग आहे. गुरुभक्ती म्हणजे काही डायरेक्ट त्यांच्याशी भक्ती असाच नाही आहे. त्यांच्या चिल्ड्रनशी, त्यांच्या मुलांबरोबरही तुम्ही कसे वागता, बाकीच्या डिसिपल्स बरोबर, किंवा गुरूंचे जो काही त्यांचा समुदाय आहे त्याच्या बरोबर कसं वागता, तुमची भाषा कशी, बिहेवियर कसं आहे, हा पण गुरुभक्तीचाच एक भाग आहे. तुम्ही रिस्पेक्ट देताय की नाही त्या व्यक्तीला, डिसिपलला. कारण का बरं? ह्याचं कारण हे आहे, ह्याचं सायंटिफिक रिझन हे आहे की गुरु आपल्यात आहेत, गुरु त्याच्यात हृदयात आहेत, गुरु गुरूंच्या हृदयात आहेत, आणि तो परमगुरु वर आहे, जो सगळ्यांच्या हृदयात आहे. आणि म्हणून तो हेवा दावा नाही आला पाहिजे. मग तो तिथे नॅचरली असतो, त्या व्यक्तीमध्ये तो प्रेमानेच वागत असतो. मग असा जरी डायरेक्ट भक्त नाही बनला तरी तो गुरुला अत्यंत प्रिय असतो. नुसत्या नजरेने त्याच्यावर कृपा होते, का तर तो अदबीनं चांगलं आणि प्रेमाने वागत असतो सर्व जीवांशी. गुरु भक्त म्हणजे त्याचा डायरेक्ट भक्त बनण्याची गरज नाहीये. गुरु भक्ती ही कॉमन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता नीट तुम्हाला खोलून सांगायचं तर समजा मी अक्कलकोट स्वामींना मानते आणि मी माझ्या जनार्दन स्वामींना मानते. ठीक आहे. मग आता फक्त अक्कलकोट स्वामींचे जेवढे कोण भक्त आहेत तेच माझ्यासाठी बेस्ट आणि तेच खरे, सही आणि चांगले.
मग त्याच्यात कोणी गजानन महाराजांचा शिष्य मला भेटला किंवा साईबाबांचा शिष्य करणारा मला भेटला, तर मी त्याच्याशी हुज्जत घालायची, नाही हे काय, ते नाही, ते नाही, ते नाही, कुठल्याही लेवलवर, किंवा त्याचा इन्सल्ट करायचा, त्याचा अपमान करायचा, ते नाही. मी वेगळ्या स्पिरिच्युअल स्कूलचा आहे, तू वेगळ्या स्पिरिच्युअल स्कूलचा आहे. छट, बेवकूफ आहे मग. हे असं जर काही विचार येत असतील तर काहीच कळलं नाही, भांड रिकामं राहिलं. एक गोष्ट आहे ना, वरचं मडकं खाली आहे, कच्चं आहे, काहीच कळलं नाही, मडकं कच्चं आहे. गुरु भक्ती म्हणजे सर्वरूपी गुरुची भक्ती. गुरु भक्ती म्हणजे फक्त आपल्या गुरुची नाही, पण समाजामध्ये हा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून गुरुभक्तीवर परमात्मा श्रीकृष्ण बोलतोय, किंवा ज्ञानेश्वरीत ह्याच्यावर बोललं जातंय. गुरु म्हणजे परमगुरु, एकच गुरुची शक्ती आहे, तीच शरीरांमधनं वेगळ्या वेगळ्या काम करते. जैनांचा गुरु वेगळा, मग शिखांचा वेगळा, मग आपला मराठ्यांचा वेगळा, मग आमक्यांचा वेगळा, गुजरात्यांचा वेगळा. गुरु ही शक्ती आहे, ही व्यक्ती नाही आहे. पण हा प्रॉब्लेम आहे समाजाचा, सोसायटीचा. स्कूल स्कूल्स करून खेळतात, तिथे तिथे ती गुरुभक्ती नाही. इथे सांगितलेली गुरुभक्ती वेगळी अपेक्षित आहे, आत्मरूपात बघून असलेली गुरुभक्ती. गुरु म्हणजे आपल्या शरीराच्या आकारातला गुरु नाही, गुरूंच्या आतमध्ये असलेला परमगुरु, परमात्मा, कॉस्मिक परब्रह्मन, त्याची भक्ती. आणि मग तो फक्त गुरुच्या आत नाही ना, तो तुमच्यात आहे, बाजूच्यात आहे, शेजाऱ्यात आहे, पाजाऱ्यात आहे, कुत्र्यात आहे, मांजरात आहे, सगळ्यांमध्ये आहे. ती परमात्मा शक्ती सर्व ठिकाणी आहे, अशी ती गुरुभक्ती. मग ती आपोआपच, आपण त्यांचे डिसिपल नसलो ना तरी ते कॅच करतात. त्यांना बरोबर नजर फिरवली की कळते की सच्चा गुरुभक्त कोण आहे. त्यांना कळून जातं, आत्म्याचा प्रकाश दिसतो. मागे मी सांगितलं होतं, गुरुवरून वरच्या हायर प्लेनवरनं आणि फिजिकल प्लेनवरनं कसं ओळखतात, तर आत्म्याचा प्रकाश असतो. इथे आज्ञाचक्रामध्ये लाईट दिसतो त्यांना, आत्म्याचा लाईट असतो. तो किती ब्राईट आहे त्याच्यावरनं ते हे करतात, रीड करतात समोरच्याला की काय स्टँडर्डचा सोल आहे. म्हणून मी सांगितलं होतं ना मागच्या वेळेला, की माझ्या गुरूंचा मी अनुभव सांगितला होता, की एकदम कोणावर तरी भडकायचंय, पर्टिक्युलर कुठली व्यक्ती आली तर, किंवा रागवलेले असतील तर ते असं वाटायचं की काय रागवतायत गुरु, का असं म्हणजे करतायत बाबा. छोटं असताना असं वाटतं का बाबा याला रागवले, बिचारा तो 4 तास एवढा प्रवास करून आला. पण त्याच्या मागे त्याचा लाईट आतला सोलचा काळा 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 दिसला असेल त्यांना, तेव्हा तर ते रागवले ना. तर तो त्यांना लाईट दिसतो. तर ती गुरुभक्ती ही अपेक्षित आहे. गुरु म्हणजे माझे गुरु, मग अमकेच गुरु, मग तमकेच गुरु, असे होते आणि तसे होते, ती गुरुभक्ती नाहीये. इथे फार वेगळ्या स्टँडर्डची गुरुभक्ती डिस्कस होतीये. घेऊनी सकळ घेवोनी सकळ सवे जळ राशी, मिळे गंगा जैसी सागराते. नातरी घेऊनी सर्व अभिप्राय, श्रुती स्थिर होय ब्रह्मपदी. नदी, गंगा नदी फक्त आपलंच पाणी घेऊन जाते का सागरात? नाही, ती जाताना वरून निघून खाली सागराला मिळेपर्यंत हजारो नद्या तिच्या मध्ये मिक्सअप होतात, हातात हात घालतात तिच्या. ती सगळ्यांना सारत नाही बाजूला, चला बाजूला व्हा, मला फक्त माझ्याच स्ट्रीम मधनं मला जाऊ देत. सवे जळ राशी घेऊनी सकळ, मिळे गंगा जैसी सागराते. तसं आपल्याला सर्वांच्यात गुरु दिसला पाहिजे, सर्व गुरु आपले गुरु आहेत असं वाटलं पाहिजे. ही स्थिती फार उच्च स्थिती आहे आत्म्याची, ज्याला ना वेगळं वेगळं दिसतच नाही. ना तरी घेऊनी सर्व अभिप्राय, श्रुती स्थिर होय ब्रह्मपदी. सगळा वाचन केलं म्हणजे सगळे वेद, आपले ग्रंथ वाचले, मग काय गुरुग्रंथ साहेब वाचा, अमक वाचा, आपण म्हणतो बायबल कोण वाचेल, ते कुराण कोण वाचेल, तेही वाचा.
कारण परब्रह्म तत्व एकच सांगितलंय सगळ्यामध्ये. गंमत म्हणजे सगळं घेऊन अभिप्राय, श्रुती स्थिर होय ब्रह्मपदी. एकच ब्रह्मपद आहे, तेच सगळीकडे प्रकट झालेलं आहे, कारण त्याची जरूरत होती म्हणून वेगळ्या वेगळ्या फॉर्म मध्ये आलं. कारण तो त्याचाच डिवाइन प्लॅन आहे. तेवढ्या आत्म्यांना उतरवायचं होतं खाली काम करायला. एवढी जनता, पृथ्वीवर एवढे ह्यूज पॉप्युलेशन आहे अख्ख्या पृथ्वीवर ह्युमन्सचं. त्यांना तेवढे स्टाफ काढावा लागेल ना बाहेर काम करायला. ते त्याच्या डिवाइन प्लॅन मध्ये, सर्व्हिस मध्ये काम करत असतात सगळे गुरु. आणि म्हणून ना तरी घेऊन सर्व अभिप्राय, श्रुती स्थिर होय ब्रह्मपदी. सगळं ज्ञान घेऊन एक ब्रह्मपद हे मानून तो काम करत असतो, जगत असतो. किंवा सकळ ही गुण अवगुण सांगाती घेऊन आपलिया आपुलिया. पतिव्रता जैसी आपुले जीवन करी समर्पण प्राणनाथा. लग्न झाल्यानंतर बाई, हा बाजूचीचा नवरा असा आहे, तुमच्यात हे गुण नाहीये. तिचा नवरा तसा आहे ना, सगळे दुनियाभरच्या नवऱ्यांचा विचार नाही करत. ती म्हणते पदरी पडलं, पवित्र झालं, जो मिळालाय तो या जन्मात त्याला पूर्ण करा जीवन. रोज नवीन 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 दुसऱ्यांच्या नवऱ्याचा स्त्री विचार करत नाही. ते पातिव्रत्य आहे. पतिव्रतेचं सामर्थ्य आपण आपल्या अभ्यासात बघितलेलं आहे अनेकदा ग्रंथांमध्ये. का त्या अनुसूयेचं पातिव्रत्य इतकं पॉवरफुल होतं? का सावित्री पतिव्रता मानली जाते? कारण विचारांमध्ये मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी, फिजिकल बॉडी, इद्रिकल बॉडी, कुठेही दुसऱ्या व्यक्तीचं, पुरुषाकडचं सामर्थ्य दिसतच नाहीये. इतका वन पॉइंटेडनेस त्या सर्व्हिस मध्ये पतीच्या. तर सर्व्हिस म्हणजे नॉट एक्झॅक्टली फिजिकल सर्व्हिस, हे समजून घ्या. पूर्णपणे एकच मूर्ती समोर ठेवून तिची पूजा करणं. पूजा म्हणजे पूर्ण फिजिकल सर्व्हिस नाही, मानणं आपल्या हृदयामध्ये, रिस्पेक्ट देणं किंवा सर्व्हिस देणं किंवा कॉन्सेप्ट कॅरी करणं, ते पातिव्रत्य आहे. तैसे अंतर्बाह्य सर्व समर्पण जय केले जाणं गुरुकुळी. गुरुला असं नाही म्हणलंय, गुरुकुळ, गुरूंचा कुळ आहे. गुरूंची एक कॅटेगरी आहे, एक एक समाज आहे गुरुचा. गुरु स्थितीचा पोचलेल्या आत्म्यांचा एक एक समाज आहे. ग्रेट टीचर्स अँड मास्टर्स अँड ग्रेट बिंग्स, सेंट्स, ते सगळ्यांना अंतर्बाह्य समर्पण असं म्हटलंय. आतून आणि बाहेरून गुरुकुळाला समर्पण करायचंय. मग स्वये जो का राहिला साचार भक्तीचे मंदिर होऊनिया. श्री गुरुचे घर चिंती जो मानसी विरहिणी जैसी वल्लभाते. दिशेकडोनी त्या येतसे जो वारा धावोनी सामोरा जायतया. आणि मग अशा स्थितीत आपल्याला अनुभव काय येतात ना, ते सांगते. स्वतःच्या अनुभवांवरनं सांगू शकते मी. आता अ, दत्त संप्रदायाचं आहे माझं चाइल्डहुड पासून. मला संस्कार माझ्या आत्म्यावर त्या वातावरणात, म्हणजे या इन्कार्नेशन मध्ये, ह्या लाईफ मध्ये त्याच्या वातावरणात पोचलेला आहे आत्मा. पण अचानक आपण कुठे जातो, तिथली गुरुशक्ती, ती गुरुशक्ती आपल्या भेटीस येणं किंवा त्यांनी आपल्याला बोलावून घेणं, हे आहे ते श्री गुरुचे घर चिंती जो मानसी विरहिणी जैसी वल्लभाते. सतत हृदयात भक्तीचं मंदिर म्हणजे काही फक्त माझे स्वामी माझे स्वामी माझे स्वामी नाही. सर्व परब्रह्म स्वरूपात असलेल्या, स्थिर असलेल्या सर्व गुरूंचं हृदयस्थान माझं आहे. मग अशा हृदयाला भेटण्यासाठी आणि अशा लोअर व्हेइकलला पण इव्हन भेटण्यासाठी, आत्म्याला भेटण्यासाठी जिथले तिथले गुरु, जिथे जिथे शरीर जातं, ते आपल्याला संदेश घेऊन बोलवून घेतात की ये दर्शनाला.
आणि आपण खेचले जातो अननोईंगली. कोणीतरी आपल्याला सांगतं इथे हे आहे, तिथे ते आहे, तिथे ते आहे, जा दर्शन घ्या, छान आहे. आपण जातो, दर्शन घेतो. ना आपल्याला कारण कळतं, ना कोणाला कारण कळतं आपल्या बरोबरच्या लोकांना, की आपण तिथे का गेलो. पण आत्म्याची भेट परमात्म स्वरूपाला होते. आत्म्याशी भेट होते. ते गुरुतत्व आपल्याला तिथे 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 सगळीकडे भेटतं. आपण साध्या ट्रिपला जाऊ, फिरायला जाऊ, एन्जॉय करायला जाऊ, तिथे जिथे तिथे जिथे तिथे आहे गुरुचं तत्व. अनेक अख्ख्या जगात अनंत स्थान आहेत गुरुतत्वाची. बरोबर आपण कुठे ना कुठेतरी जाणार तर तिथे असणारच ना, ते तिथल्या लँड मधलं. ते आपल्याला बोलवून घेतं आणि आपण दर्शनाला जातो. आणि आत्म्याला भेट होते. काही द्यायचं घ्यायचं नसतं, काही त्यांना काही कृपा बिपा करायची नसते, बट भेट घ्यायची असते. नुसती भेट. त्यांना आवडतं, बोलावून घेतात, भेट घेतात. आपल्याला काही कळत नाही, एन्जॉय करायचं बस. ते हे श्री गुरुचे घर, चिंती जो मानसी, विरहिणे जैसी वल्लभाते. दिशेकडोनी त्या येतसे जो वारा, धावोनी सामोरा जायतया. मग लोटांगण घालोनी या भावे, म्हणे घरा यावे आमुची या. तेच बोलतायत. सेम. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला एकदम अरे अमुक अमुक आपण सांगतो, अरे आम्ही तिथे गेलो, आम्हाला माहितीच नव्हतं मंदिर होतं तिथे, अमुक गुरूंचं मंदिर होतं, अमुक देवाचं मंदिर होतं. अचानक गेलो आणि भेट झाली आणि दर्शन झालं, बस मस्त वाटलं. मी मागे यातला असे तर खूप अनुभव आहेत, पण एक सांगितलाय नैनितालला. ती बाई एक म्हातारी बसली बाजूला येऊन माझ्या, बंदर आहे बंदर आहे करत होती. आणि मी तिथे बसले, ती बाई काही खाली शेवटला आली नाही. गुप्त झाली बहुतेक, कारण नंतर कोणीच आलं नाही वरनं खाली गडावरनं त्या. ते हे होतं नैनितालला, झू आहे वर कुठे डोंगरावर. आणि तिनं मला सांगितलं, ती बाई होती, म्हणाली मला तरी म्हणाली गुजराती, तिचा भयंकर दिव्य चेहरा होता. एकदम असं ब्राईट होता चेहरा. आजही मला आठवतो, ब्राईटनेस होता वेगळाच चेहऱ्यावर, तेज होतं. बाजूला बसली, मला काही ते चढवे ना, तर मी माझ्या फॅमिलीला म्हणलं की तुम्ही जा, ते काय अॅनिमल विनिमल बघायचे, मला नाही वर चढवत आहे, तर मी इथे बसते कडेला. एक असं ते बसायचं असतं तसं बाकडं होतं आणि वर असं टप होतं त्याला. आणि बसले बसले मी आपली पर्स घेऊन बसले, ती ती बाई पलीकडे बसलेली होती. आणि कितीतरी वेळ मी काही बोलले नाही, त्यांना लोकांना बराच वेळ लागला, ते वर प्राणी फिरणार बघणार. 1 तास होऊन गेला. ते बंद झालं, 5 वाजता ते बंद करतात वरचं. आणि बंद झालं, वर लोकांना सोडत नाहीत. मग जाताना दिसले, मग नंतर बंद झाले, 5 नंतर वर जाणारे लोक बंद झाले, मग वरचे खाली यायला लागले. तर मध्ये काय झालं की खूप मोठे असे दांडगट असे मंकी, डोळ्यांनी मला एकही नाही दिसला, पण वरनं गंमत म्हणजे वर दांड 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 उड्या मारत होते छपरावर वर. आणि दिसलं एक पण नाही. आणि ती बाईनी, मी आपली घाबरून पर्स वगैरे अशी जवळ घेऊन म्हणलं समोर आलं तर पळायचं किंवा जे काय, मी त्या तयारीने बसले. तर ती बाई मला म्हणाली, नुसती म्हणत होती बंदर है. मी म्हणलं हा बंदर है. म्हणाली, म्हणे आप कहाँ से, म्हणलं हम तो नोएडा से आए. म्हणे मैं गुजरात से, मैं आती रहती हूँ यहाँ पे. आता हे काय म्हाताऱ्या लोकांनी यायची जागा होती का नैनिताल, पण तरी ती बोलली. मी म्हणलं ठीक आहे, मग आता नाही करत असतील ट्रिप वगैरे. मग मला म्हणाली की आप भीमताल गए हो क्या. म्हणलं नहीं, वो कहाँ पर है. म्हणे आप वहां पे जाओ, नीम करोली बाबा का आश्रम है. म्हणलं अच्छा, ये कौन से बाबा है. म्हणे है, आप जाओ वहां पे, वहां आश्रम है उनका. म्हणे जरूर जाना हाँ, बेटा. तर मी म्हणलं ठीक आहे. आणि मग नंतर मी काय एवढं त्या मोमेंटला सिरियसली नाही, म्हणलं ठीक आहे, जरूर जाना, बिना बिना दर्शन किए यहाँ से वापस मत जाना घर को, असं पण बोलली मला. मग ते बोलल्यानंतर मी म्हणलं ठीक आहे. मग नंतर सगळेजण आले, माझी फॅमिली खाली आली. मी मुलीला म्हणलं, तिला नमस्कार केला आंटींना, तिने नमस्कार केला, आम्ही खाली गेलो. तर मी हिला विचारलं, मला काळजी वाटायला लागली. मी त्यांना म्हणलं तुम्ही कोणाबरोबर आलाय, तुम्ही इथे का बसलाय, तुमच्या बरोबर कोण आहे. म्हणे माझे भाऊ बेटा आणि पोते वगैरे आहे म्हणे, वर गेलेत. तर आम्ही खाली आलो. मला ना सतत काळजीच वाटत होती, कारण अंधार पडून जातो तिकडे नैनिताल वगैरे साईडला लवकर 6 नंतर. तर मी माझ्या मुलीला विचारलं की तुला वर कोणी लोक दिसले का, फॅमिली वगैरे, लहान मुलं, नवरा बायको.
म्हणाली आई नाही कोणीच नाहीये वर. दोन चार मुलं मुलं होती, पण बाकी कोणीच नाहीये. अरे बापरे, म्हणजे आणि खाली तिथून खाली जायला उतरून यायचं थोडस खाली, आणि तिथून ना ऑटोज आहेत खाली नेऊन सोडायला मेन रोडवर. तर त्या ऑटोला लाईन, तर आम्ही बराच वेळ लाईनीत बसलो, पण जवळजवळ पाऊण एक तास पुढे आणखीन आम्ही अंधारात बसलो होतो, पण ती व्यक्ती काही येताना खाली दिसली नाही. म्हणजे ती बहुतेक गायबच झाली का काय असं वाटलं मला. आणि माझ्या डोक्यातनं ते काही गेलं नाही. मी रात्री आम्ही हॉटेलवर जाऊन झोपलो. मी काही त्याला सिरियसली घेतलं नाही एवढं, तिने एवढं जे सांगितलं. बापरे, आणि रात्री 3 वाजता का 2 वाजता मला एकदम खडबडून जाग आली. म्हणलं अरे ती बाई कोण होती. म्हणजे मला झोपेतनं पण उठवल्यासारखं झालं, की असं कसं तू इग्नोर करतेस. कोण होती ती, का आली, का सांगितलं तिने. सकाळी सकाळी मी रात्रीच उठवलं ह्याला नवऱ्याला आणि म्हणलं हे ते काहीतरी आहे ते स्थान, इथे जायचंय बरं. खरंच इतकं मस्त ते निमकरोली बाबांचा आश्रम आहे आणि खूप फेमस आश्रम आहे. नैनिताल पासून दूर आहे, पण छान आहे. तर असं ते लोक आपल्याला येऊन भेट घ्या असं सांगतात, किंवा येऊन भेटतात, किंवा बोलावून नेतात आपल्याला, कोणाच्या थ्रू मेसेज पाठवतात, हे करतात, काहीतरी होतं. पण असे अनेक अनुभव येतात. तर हे आहे ते इथे बोललंय ना, दिशेकडोनी त्या येतसे जो वारा धावोनी सामोरा जायतया मग लोटांगण घालोनी या भावे म्हणे घरा यावे आमुची या बोले आवडीने दिशे सवे त्याचं भुलोनी असाच प्रेम भरे ऐशा परी गुरु गृहीची मिरास देतसे जीवास भोगावया. मिरास म्हणजे वतनदारी. गुरु अशा पद्धतीनं तुम्हाला पुरवत जातो. मग तो फक्त कारण आपण एका गुरुला पकडून नाही बसत, आपण परब्रह्म तत्व गुरुतत्वाला शरण जातो आणि गुरुतत्वाला हृदयात घेऊन मिरवत असतो. खूप सुंदर अनुभूती येते आणि खूप सुंदर आत्मस्थिती आहे ही. जेव्हा अशा पद्धतीनं आपण गुरूंना, एका गुरुला नाही धरून बसायचं, कधीच नाही. सर्व गुरूंना शरण जायचं. ऐशापरी गुरु गृहीची मिरास देतसे जीवास भोगावया जैसे वासरासी लावून दावे बांधोने ठेवावे वाडेयात तैसी गुरु आज्ञा म्हणून या देहे एकलाची राहे दूरगावी परी म्हणे केव्हा सुटेल बंधन भेटेल चितघन गुरुराय ऐशा स्थिती माझी तया एक क्षण युगायुगाहून वाटे भारी गुरुग्रामाहून तोची कोणी आले किंवा पाठविले गुरूंनीच तरी मर त्यासी लाभावे जीवन तैसे समाधान होयते. असं आहे आपल्या वारकरी संप्रदायात जे लोक करून आलेत ना वारी, त्यांना सुद्धा विठ्ठल रूप मानलं जातं. त्यांची सुद्धा पाय धुवून म्हणजे सेवा करतात. असे पण आहेत लोक की वाटेवर जाणाऱ्या वारकऱ्यांना सेवा देऊन परमात्म्याची सेवा केल्याचा आनंद, हा त्यातलाच एक प्रकार आहे जो इथे आपण वाचतोय. अमुक स्थानावरनं तुम्ही आलाय म्हणजे गुरु आपल्याला भेटायला आले, असं पण आपण मानतो. किंवा आपल्याला प्रसाद येतो, किंवा आपल्याला कुठून तरी काहीतरी भेटवस्तू मिळते, ती त्या देवस्थानची असते. शिर्डीवरनं प्रसाद आला, किंवा शेगाववरनं प्रसाद आला, अमक्यावरनं प्रसाद मिळाला, हा त्यातलाच एक प्रकार आहे. ना तरी पडाव्या अमृताच्या धारा सुख त्या अंकुरावरी जैशा अल्पोदकातून निघोनिया मासा भेटावा की जैसा सागरासी ना तरी निधान लाधावे रंकासी किंवा आंधळ्यासी यावी दृष्टी किंवा भणंगासी दैवे अवचित जैसे भावे प्राप्त इंद्रपद तैसे श्री गुरुचे नाव ऐकताच थोरावे जो साच महासुखे. महासुखाची त्या व्यापकता ऐसी कौतुके न भासी पोटाळील. आता मगाशीच अशी गंमत झाली, म्हणजे मला ही अशीच अनुभूती आली. मी बसले होते सकाळी आणि वृषालीचा फोन आला. जनरल काही तिच्या शंका होत्या छोट्या मोठ्या काहीतरी, आणि जे काही आमच्यात कॉन्व्हर्सेशन झालं ना, तिने शंकर महाराजांबद्दल ती काहीतरी तिचं सांगत होती अनुभव, आणि अक्षरशः हृदयाला दत्त भेट आणि शंकर महाराजांची भेट झाल्याची अनुभूती मला मिळाली. आणि तो फोन मी ठेवला आणि मला इतका प्रचंड
एक वेगळी अनुभूती आली की वाव, अगदी म्हणजे माहिती नाही काय, एकदम असं थंड हवा हृदयाला लागून जावी आत्म्याला, अक्षरशः तो अनुभव आला मला. आणि एकदम असं झऱ्याखाली एकदम पाण्याखाली जाऊन आहावाली सिच्युएशन यावी ना, थंड पाणी चेहऱ्यावर आपल्या उन्हाळ्यामध्ये आपण मारल्यावर कसं होतं, माझ्या हृदयाला अक्षरशः आत्म्याला माझ्या तसं झालं की एकदम थंड फ्रीजची हवा लागल्यासारखं. काय बोलू आता, माझ्याकडे शब्द नाही आहेत. पण मला इतकं मस्त वाटलं. म्हणजे आणि आणखीन एक अनुभव अनुभव असा, म्हणजे असं एक फिलिंग आली की त्या कॉन्व्हर्सेशन मधून ते कुठेतरी माझ्यापर्यंत येऊन कुठेतरी मला काहीतरी मेसेज देऊन गेले, भेटून गेले, भेट झाली, हृदय एक झाले. एक अभंग आहे, मला पूर्ण नाही आठवते, तुकाराम महाराजांच्या गाथेतला. तसं मला फिलिंग आली. तर ही अशी भेट त्यांच्यातल्या दत्त गुरूंच्या इसेन्सचा मला स्पर्श होऊन गेला. शंकर महाराजांमधला कॉन्व्हर्सेशन होतं नॉर्मल. तैसे श्री गुरुचे नाव ऐकताच थोरावे जोसाच महासुखे, महासुखाची त्या व्यापकता ऐसी कौतुके नभासी पोटाळील. खरंच आहे, हे शब्दांमध्ये नाही सांगू शकत. ह्या अशा छोटे 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 गोड 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 अगदी छोटे छोटे अनुभव येतात आपल्याला जीवनात जगताना. आणि ही खरी आपलं धन आहे. हे जे कागदाचं धन आहे ना, किंवा काय ते धातूचं धन, सोनं, चांदी, आणखीन काय तुम्ही म्हणाल, वेगळे वेगळे मेटल्स आलेत आता. हे मेटल आणि कागद हे धन नाही आहे. हे हृदयामधला आनंद आणि तो स्पर्श, आत्म्याला होणारा एक हलकीशी झुळूक परमात्म तत्वाच्या नावाची आणि प्रेझेन्सची, हे खरं धन आहे. ही श्रीमंती आपल्याकडे पाहिजे. अशा पद्धतीनं श्रीमंत व्हावं माणसाने. मग मटेरियल प्लेनवर काही का तुमची परिस्थिती असे ना, मी ह्या परिस्थितीमध्ये आत्म्याच्या ह्याच्यामध्ये मी प्रचंड रिच आहे. लिव्हिंग इन अबंडन्स. महासुखाची त्या व्यापकता ऐसी कौतुके नभासी पोटाळील, गुरुकुळी ऐसी आवडी जयासी ज्ञान तयापाशी सेवा करी. आणि असा गुरुकुळी आवडीनं जो जातो आणि गुरुकुळाशी कनेक्टेड असतो, त्याची ज्ञान सुद्धा त्याला अगदी पुरवलं जातं. कशाचं टेन्शन घ्यायचं नाही. मला हे शिकायला मिळेल का, अरे माझं हे होतं, मला इथे अमुकच गीतेचा हे होणार होतं, पण मला घरातले प्रॉब्लेम आहेत, मला तिथे जायलाच नाही मिळते, मला हेच वाचायला नाही मिळते, मला अमकच अटेंड नाही करत. शांत राहा, गुरुकुळाशी कनेक्ट व्हा. ते ज्ञान स्वतः चालत आपल्या दरवाजात, आपल्या मोबाईल मध्ये येतं. घर बसल्या ज्ञान मिळतं. मी काय सांगू, मी आता इथे समोर बसलेली व्यक्ती तुमच्या समोर, ही पूर्त उदाहरण आहे या सगळ्या अनुभवांचं. पुरेपूर अनुभव आहे. प्रचंड श्रीमंत आहे मी त्या बाबतीत. ही श्रीमंती हवी. गुरुकुळाचं आपण नाव सांगितलं पाहिजे. आपण त्या गुरुकुळात जन्माला आणि कनेक्ट असलो पाहिजे. करी भक्ती भावे अंतरी चिंतन, मूर्ती आठवून श्री गुरुची, निर्मळ हृदय रूपी आवारात श्री गुरुदैवत पूजनीय. करोनी स्थापन दृढ व्हावे जाण, होय जो आपण परिवार. आपण त्यांचा परिवार. आपला परिवार दुसरा कोणी नाही. ही बाह्य आपल्या व्यतिरिक्त जी प्रजा आहे, तोच आपलं गुरुकुळ आणि गुरुप्रजा आणि गुरुपरिवार. मग तो आमच्या संप्रदायातला आहे का, आमच्या गुरूंच्याच आश्रमातला व्यक्ती आहे का, नाही. आपल्या भोवतालचा सर्व गुरुपरिवार. शुद्ध चैतन्याची निर्मोनी पोवळी पोवळी, पूजोनी रावळी आनंदाच्या. करी ध्यान रूप अमृताभिषेक, गुरु रूप एक लिंगावरी. हृदयामध्ये एकच गुरुलिंग स्थापित असलं पाहिजे. आणि त्यातूनच अखंड आनंदाने ध्यान, ध्यान रूपी अभिषेक, एक एक श्वासातनं अभिषेक झाला पाहिजे. नुसतं स्मरण झालं तरी एक थेंब पडला. ध्यान करा, बसा, शांतता पाहिजे, कुणी आरडाओरडा करायचा नाही, कुणी आवाज करायचा नाही, चिडचिड होणार, माळ पूर्ण होत नाही.
हे एवढे सगळे खटाटोप बाह्य स्वरूपाचे झाले. अंतरंगात जर लिंग स्थापन करून बसलं, मी म्हणलं ना, जिथे बसाल तिथे गुफा क्रिएट होते. मला एक्सक्युजेस दिलेले अजिबात आवडत नाहीत माणसाने. परिस्थिती निर्माण पाहिजे, माणसं तशी पाहिजेत. अरे काय, बोध सूर्योदयी बुद्धी परळीत पद्मराशी अष्ट सात्विकांच्या. सांगतायत ते आता गुरुलिंग स्थापन केल्यानंतर एक एक आपल्याकडे हे आहे की मानस पूजा. मानस पूजेचं महत्व फार मोठं आणि श्रेष्ठ आहे. मानस पूजा ही फिजिकल केलेल्या पूजेपेक्षा जास्त पॉवरफुल आहे, जास्त शक्तिशाली आहे आणि इफेक्टिव्ह आहे. जे लोक म्हातारे असतात ते अडून राहतात, नाही पूजा झाली पाहिजे, नाही ते इतकं वेळेला झालं पाहिजे, इतकीच फुलं पाहिजेत, इतकेच कलर पाहिजेत, अमकच पाहिजे, धमकं पाहिजे, इतक्या वाजता झाली पाहिजे. मानस पूजा करा, हृदयामध्ये गुरुला स्थापन करून मग काय घ्यायचंय, बोध सूर्योदयी. सूर्योदय कसा, अर्थाचा बोध झालेला पाहिजे, ज्ञानोदय झालेला पाहिजे, तर तो खरा सूर्योदय आहे. बुद्धी परडित पद्मराशी अष्टसात्विकांच्या. आपले अष्टसात्विक भाव हे फुलं आहेत. आपला शुद्ध भाव, शुद्ध भक्ती, शुद्ध प्रेम, शुद्ध क्रिया, ह्या अशा टाईपच्या फुलांनी पूजा झाली पाहिजे. भरोनी तयांची लाखोली जो अर्पी, श्री गुरु स्वरूपी त्र्यंबकासी. जीवदशा धूप जाळी शुद्ध काळी, अखंड ओवाळी ज्ञानदीपे. धूप म्हणून काय वापरलंय, जीवदशा. म्हणजे आपल्या इनकार्नेटेड सोल बरोबर ही जी जीवदशा आहे आपली, लोअर व्हेइकल्स, त्याला धूप करून जाळायचंय. म्हणजे काय करायचंय, तर त्याला ते तीन लोअर बॉडीज तीन लोअर बॉडीज ना, मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी, फिजिकल बॉडी, या तीनचा धूप करायचंय. म्हणजे काय, की त्याला सेवेमध्ये समर्पित करायचंय. अगरबत्तीला काय करतो आपण, आग लावतो, फायर लावतो, तिला फायरनी जाग करायचंय ज्ञानरूपी प्रकाश टाकून, आणि त्याला त्या अगरबत्तीला आपण लावतो. तसं आपला धूप बनवून आपल्या लोअर बॉडीज ना जाळायचंय शुद्ध काळी, अखंड ओवाळी ज्ञानदीपे. आणि ज्ञानाचा प्रकाश तिथे आपला पडला पाहिजे, आपलं आत्मज्ञान. अशी पूजा करा. काय भिषद या लाईफ मध्ये तुम्ही पॅराशूट, काय जेट प्लेन सारखे पुढे नाही जात आध्यात्मिक उन्नतीमध्ये. चॅलेंज आहे. काही जरूरत नाहीये ते ध्यान करा, आसन पाहिजे, वय झालंय, आपले ऑर्गन्स हे नाहीयेत. ते योग्य वेळेला योग्य इन्कार्नेशन मध्ये तेही ते करून घेतील. त्याच्यासाठी तसा जन्म घ्यावा, आणि घेतला जातो. आत्ता नाही म्हणून मग आम्ही नाहीच करत, ते नाही. जिथे ज्या स्थितीत जे मिळेल त्यांनी करायची पूजा. ऐक्य भावरूपी नैवेद्य सुग्रास, नित्य गुरुस, नित्य श्री गुरुस समर्पिजो. नैवेद्य कसा, ऐक्य भावरूप, सर्वांमध्ये एकच भाव, एकता, वननेस ज्याला दिसतो, तो नैवेद्य गुरूंना अर्पण करा. म्हणजे आपल्याला पहिले तर घर, घर सगळ्यात मोठं प्रॅक्टिकलचं स्टेशन आहे आपलं घर. घरामधले सगळे आपल्याला ऐक्य भावरूप दिसले पाहिजेत, एक आत्मस्वरूप दिसले पाहिजेत. तो प्रसाद त्यांना द्यायचा आहे. आत्मेच्या भूमिकेत घरातल्यांना बघायला, म्हणून प्रपंच दिलेला आहे आपल्याला करायला. प्रपंच सोनं चांदी घर दागिना प्रॉपर्टी साठवण्यासाठी दिलेला नाहीये. प्रपंच दिलाय एक प्लॅटफॉर्म, जिथे आपल्याला सगळं अप्लाय करून आपला अभ्यास करायचा आहे. ते बाकीचं सगळं होतच राहतं, काय मला नाही माहिती. आय डोंट नो काही त्याच्यामध्ये काय एवढं इन्व्हॉल्व्ह व्हायचं प्रॅक्टिकल लाईफ मध्ये. ते तर मिळतच.
आपण जन्मकुंडली असते आपली, जन्मता एक ग्रहांचं डिझाईन घेऊन येतो आपण, प्लॅनेटरी पोझिशन्स, ते तर आपण घेऊन येतो आपलं. मग त्याच्यात लिहिलेलं आहे नोकरी मिळणार आहे का नाही, चांगली मिळणार आहे का वाईट मिळणार आहे, आपल्या देशात राहणार आहे का परदेशात राहणार आहे, आपल्या गावात राहणार आहे का बाहेर राहणार आहे, आई वडिलांजवळ राहणार आहे का दूर राहणार आहे, लग्न होणार आहे का नाही होणार आहे, भावंड असणार आहे, चांगलं पटणार आहे का नाही पटणार आहे, घर स्वतःचं बांधलं जाणार आहे का नाही जाणार आहे, कार घरात येणार आहे का नाही येणार आहे, संतान प्राप्ती होणार आहे का नाही होणार आहे, लग्न होणार आहे का नाही होणार आहे. हे सगळी प्लॅनेटरी पोझिशन मनुष्य घेऊन येतो, फिजिकल प्लेनवर जगण्याचं डिझाईन घेऊन येतो जन्मकुंडलीमध्ये. मग आपल्या चिंता करण्यानी, आपला जीव उलटापालटा करण्यानी ते डिझाईन नाही बदलणार आहे, ग्रह बदलणार नाहीयेत पोझिशन, ते जन्मता घेऊन आलो आपण. म्हणून म्हणते मी की ते जीवन जसं आलंय तसंच घडणार आहे, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची आत्म्याची गरज नाहीये. आपल्याला प्रपंच दिला आहे तो, चार माणसांबरोबर आपण किती आपला अभ्यास पक्का करू शकतो यासाठी प्लॅटफॉर्म दिलेला आहे प्रपंचाचा. आणि म्हणून आताच्या टाइमचे जे गुरु आहेत, सद्गुरु जेवढे आलेले आहेत, ते संन्यास आश्रम मना करतात. परिवारात राहा, लग्न करा, परिवारात राहा आणि मग अध्यात्म करा, मग दाखवा करून, असं म्हणतात. तर म्हणून ऐक्य भावरूपी नैवेद्य सुग्रास नित्य श्री गुरुस समर्पिजो. देवांची पूजा करून आपण खूप पुण्य कमवतो, हा कॉन्सेप्ट टोटली रॉंग आहे. मूर्ती पूजा करून काही नाही होणार एका सर्टन लेवलच्या पुढे. जिवंत मूर्तींची पूजा आत्मरूपात करणं अत्यंत आवश्यक आहे. श्री गुरुसी भावे मानी शिवपिंडी आपण भराडी होयसाचा. घेई श्री गुरुसी भावे मानी शिवपिंडी आपण भराडी होयसाचा. किंवा जीवाची या शेजेवरी जाण वल्लभ मानोन श्री गुरुसी. घेई निरंतर एकांताचा भोग ऐसे प्रेम चांग बुद्धी लागी. हृदयामध्येच परमात्माला, गुरुला शिवपिंडी म्हणजे शिवलिंग मानून आपण आत्मा पुजारी बनून आतमध्ये पूजा करायची आहे, हृदयामध्ये. यात्रा करत भटकायचं नाहीये, शोधत बाहेर भटकायचं नाहीये. बाहेर काहीही मिळत नाही, शरीराच्या बाहेर काहीही ठेवलेलं नाहीये. जे काही आहे मेन मसाला सामान, इम्पॉर्टंट तिजोरी आणि धन, जे काही आहे ते सगळं आतमध्ये आहे, हृदयामध्ये आहे, आपल्या आत्म्याच्या रूपात आहे. बाहेर शोधून काहीही सापडणार नाही, नुसतं आकांतांडव होईल, चिडचिड होईल. घेई निरंतर एकांताचा भोग ऐसे प्रेम चांग बुद्धी लागी. नातरी स्वभावे कोणे अवसरी ताटता अंतरी गुरुप्रेम. तया प्रेमासीच क्षीराब्धी मानोन शेष समजून ध्यान सुखा. त्याची सुनिर्मळ शेषशय्येवरी सद्गुरु श्रीहरी झोपविजो. मग सेवितेजी श्रीहरीचे पाय इंदिराती होय आपणची. लक्ष्मी जोडून या हात ना तरी आपण गरुड होऊन उभा आहे. लक्षात येतंय का की त्या विष्णू स्वरूपाला हृदयामध्ये शेषशाही भगवानासारखं झोपवून सर्व रूपामध्ये, सर्व भूमिकेमध्ये आपणच त्याची सेवा करायची आहे. मग त्याच्यात मनाला एक काम द्यायचं, आत्म्याला एक काम द्यायचं, मेंटल बॉडीला एक काम द्यायचं, इमोशनल बॉडीला एक काम द्यायचं आणि सर्व प्रकारे आपणच त्याची सेवा करायची. सर्व लेवल्सवर त्याची सेवा करायची, सर्व प्लेन्सवर त्याची सेवा करायची. मग सेवितेजी श्रीहरीचे पाय इंदिराती होय आपणची. जोडोनी आहात ना तरी आपण गरुड होऊन उभा आहे. किंवा जन्मोनिया नाभी कमलात आपणची होत ब्रह्मदेव. गुरुमूर्ती प्रेमे ऐसे ध्यान सुख भोगी तसे देख अंतरी जो. हा आहे गुरुभक्त, जो अंतरामध्ये गुरुमूर्ती स्थापन करून भक्ती करतो, ध्यानाचा आनंद घेतो. बाहेर आरडाओरडा, हे नाही होते, ते नाही होते, ते नाही होते, काही नाही करायचं.
स्वयंपाक करता करता ध्यानाची अवस्था आतून ही जी वर्णन केली आहे ती, त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये खूप छान माइंडफुलनेस. म्हणजे अखंड, म्हणजे ती एक स्थिती वेगळी असते. फुल वन पॉइंटेडनेस येतो त्याच्यामध्ये. काम शरीराने हाताने काम करायचं, पण ध्यान आपलं सगळं एखाद्या स्वरूपामध्ये लागलेलं असलेलं पाहिजे. किंवा श्री गुरुसी एखादी ये वेळ. हा, एक एक प्रिकॉशन घ्यायची, ड्रायव्हिंग करताना हे काही नाही करायचं प्लीज. हे नेहमी लक्षात ठेवा, ट्रॅव्हलिंग मध्ये उद्योग करायचे नाहीत, ड्राईव्ह करताना करायचे नाहीत, प्रवासात कधीही असले उद्योग करायचे नाहीत. तेव्हा आपल्या अटेंटिव्ह राहायचं आपली फिजिकल बॉडीकडे, नाहीतर ऍक्सिडेंट्स होतात. असं काही प्रयोग नाही करायचे, कारण कोणाला माहिती एकदम वननेस म्हणजे कुठल्या प्लेनवर तो जाईल. म्हणून ती प्रिकॉशन नेहमी सगळे सद्गुरू सांगतात की मेडिटेशन आम्ही ऐकतो ड्रायव्हिंग करताना, तसं काही करायचं नाही. प्रवासामध्ये, ट्रेनमध्ये, ह्याच्यात त्याच्यात ते कुठे नाही, घरातच सगळं करायचं. गुरुमूर्ती प्रेमे ऐसे ध्यान सुख भोगी तसे देख अंतरी जो. किंवा श्री गुरुसी एखादी ये वेळे मानी भाव बळे माता ऐसे. मग आवडीने स्तनपान करी सुखे मांडीवरी लोळोनिया. ना तरी चैतन्य वृक्षाची तळी श्री गुरु सावळी गाय उभी. ऐसे भावोनिया तियेची मागे आपण निजांगे वत्स होय. किंवा एके वेळी गुरुकृपा जळी होनी मासोळी खेळत असे. गुरुकृपा रूप अमृत वर्षाव स्वये सेवा भाव रूप होय. मला मला तर इतका आपला गुरुभाव आणि शिष्य नातं आपलं इतकं तगडं पाहिजे की भांडताही आलं पाहिजे गुरूंशी. अक्षरशः भांडायचं. हे असं का होतंय? मला मार्ग दाखवा, नाही मिळत मी तर भांडते. भांडायचं त्यांच्याशी. का चुकतंय, कुठे चुकतंय सांगा मला, माझ्याशी बोला, माझ्याशी संवाद करा. आणि मग गंमत बघा, उत्तर येतं का. खूप मजा येते. खूप सुंदर नातं बनतंय या प्रोसेसमध्ये. हे जे वर्णन केलंय ना, ही गुरुभक्ती वेगळ्या पद्धतीची आहे. ही गुरुभक्ती भक्ती ज्या नवविधा भक्ती आहेत त्याच्या पलीकडे जाऊ नये ही. आणि म्हणून हा स्पेशल अध्याय हा तिथे हे केलेला आहे. क्षेत्रज्ञ विभाग योगात तुम्हाला गुरु भक्ती सांगितली जाते. इथेच कळला पाहिजे ही गुरुभक्ती फार उच्च स्थितीची आहे. किंवा एके वेळी गुरुकृपा जळी होनी मासोळी खेळत असे. गुरुकृपा रूप अमृत वर्षाव स्वये सेवा भाव रोप होय. ह्या परी संकल्पना नाविध जाण जयाचे गा मन करी नित्य. फुटेल न पंख दृष्टी आली नाही ऐसे पिलू होई आपणची. श्री गुरुसी मग पक्षिणी कल्पुन कैसा चोचीतून चारा घेई. श्री गुरुच्या ठाई अर्जुना निस्सीम पाहे कैसे प्रेम तयाचे हे. आपण आईशी भांडतो ना आपल्या, रागवतो आईवर. आपण आईशी काही बाहेरच्या शेजारच्या बाईसारखं वागत नाही. दुरून दुरून, लांबून लांबून, तेवढ्याच तेवढं नाही. आपली हक्काची असते आई. तसं गुरु पण हक्काचे आहेत. ते आपल्याला देतात. त्यांच्याशी बोलायचं, त्यांना सांगायचं, त्यांच्याशी भांडायचं, त्यांच्यावर प्रेम करायचं, त्यांच्या गळ्यात पडून रडायचं, त्यांच्या गळ्यात पडून हसायचं. दोस्ती पण. प्रत्येक नातं गुरुशी असलं पाहिजे. असा परमात्म गुरु, गुरु स्वरूप, गुरु शक्ती हृदयात ठेवून जगायला शिकणं म्हणजे गुरुभक्ती. आपण आता इथे थांबूया, कारण नेहमीप्रमाणे वेळ होऊन गेलेली आहे.